गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचं NMS नावाची जी काही एक्झाम आहे, त्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे गणित होय. आणि ह्या गणित या विषयातच मुलांना मार्क मिळत नाहीत. आणि पोरांनो, आपल्याला गणितामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण वर्षभर अभ्यास करणार आहोत आणि प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला गणिताच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आज सुरू करत आहोत प्रकरण 1. प्रकरणाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. खरोखर जर NMS परीक्षेमध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल आणि ती स्कॉलरशिप जर मिळवायची असेल तर नक्कीच मॅथमॅटिक्सलाही खूप तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि जर तुम्ही एवढे लेक्चर जर केले तर 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणारच आहेत, ह्याच्यात शंका नाही आहे. तर आपण सुरू करतोय पहिलंच प्रकरण, परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय व अपरिमेय संख्या हे प्रकरण आपण सुरू करतोय. अतिशय सोपं असणारं प्रकरण आहे. ह्याच्यातल्या काही बेसिक गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण शिकणार आहोत की नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात. व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्यांनाच पोरांनो नॅचरल नंबर म्हणतात. आणि वर्गामध्ये तुम्ही हे शिकलात. नॅचरल नंबरलाच दुसरं नाव आहे काउंटिंग नंबर्स. काउंटिंग नंबरची सुरुवात कुठून होते रे? तुम्हाला माहिती आहे, काउंटिंग नंबरची सुरुवात ही 1 पासून होते. सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकतोय नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपण शिकणार आहेत. नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात तर कॅपिटल N. कॅपिटल Nच का रे बेट्यांनो? कारण नैसर्गिक संख्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो आणि नॅचरल नंबरचं पहिलं अक्षर N आहे, म्हणून आपण कॅपिटल N डिनोट करतो. त्याच्यानंतर पोरांनो, तुम्हाला एक माहिती आहे, वर्गात शिक्षक आल्यानंतर हजेरीची सुरुवात कुठून करतात? 1 2 3 म्हणजे काउंटिंग सुरुवात कुठून करतात? 1 2 3 पासून. म्हणजेच नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या आहेत 1, त्याच्या पुढची आहे 2, नंतर 3, नेक्स्ट 4 अप टू इन्फिनाइट. अनंत. ह्या नैसर्गिक संख्या आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती रे? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतच नाहीत, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो परीक्षेला, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. लक्षात ठेवा. आता नैसर्गिक संख्या झाल्यानंतर पुढचा संख्याचा समूह तयार होतो, त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. काय? पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्याच्या पुढची स्टेप पूर्ण संख्या. इंग्रजीमध्ये त्याला होल नंबर्स म्हणतात. कोणते नंबर? होल नंबर्स. नैसर्गिक संख्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? होल नंबर्स. आता पूर्ण संख्या कोणत्या आहेत? पूर्ण संख्या. पूर्ण संख्याचा समूह कोणता आहे ते आपण पाहणार आहेत बेटांनो. आणि पूर्ण संख्या समूह हा कॅपिटल W न दाखवतात. का? तर पूर्ण संख्यांनाच इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतात आणि मग त्याचं पहिलं अक्षर W. मग ह्याची सुरुवात कुठून होते? ह्याची सुरुवात होते 0 पासून. नंतर नेक्स्ट 1, पुढचा 2 3 4 आणि कुठपर्यंत? अनंतपर्यंत. तुम्ही म्हणता सर ह्याच्यामध्ये नॅचरल नंबर आलेत, नैसर्गिक संख्या आल्यात, 1 2 3 4 ह्या नैसर्गिक संख्या आहेत. ह्या कोणत्या संख्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. नक्कीच
पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्येसुद्धा समावेश असतोच. पहा 1 2 3 4 हे आहेत आणि परत त्याच्यामध्ये एक नंबर ॲड होतो, तो म्हणजे 0. आणि मग 0 1 2 3 4 आणि अनंतपर्यंत ह्या ज्या संख्या आहेत ह्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. आणि तुम्हाला विचारलं तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0 म्हणजे 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे? तर ती सांगता येत नाही बेटा, ती तुम्हाला सांगता येणार नाही, फायनल आहे. समजलं? जर समजलं असेल तर यस कमेंटमध्ये टाका, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला शिकवलेलं समजतंय. चला बरं, यस कमेंट टाका. त्याच्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. कोणता संख्या समूह? पूर्णांक संख्या. आणि पूर्णांक संख्यालाच काय म्हणतात इंग्रजीत? तर इंग्रजीत त्याला म्हणतात इंटिजर. काय म्हटलं जातं? इंटिजर. इंटिजर येते लक्षात. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या संख्या समूह पाहणार आहोत. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहेत ह्या. पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात? तर पूर्णांक संख्या कॅपिटल आय ने दाखवतात. समजलं असेल तर यस कमेंट टाका. चला पटपट सगळ्यांनी यस कमेंट टाकायची बेटांनो. चला, तर मास्तरलाही शिकवायला जरा मजा येईल. तुम्हाला समजलं तर मास्तरला शिकवायला वर्गामध्ये मजा येते. तसं यस कमेंट टाका चला, म्हणजे मास्तरला वाटेल की तुम्हाला शिकवलेलं समजतंय. पहा आता मग पूर्णांक संख्या समूहामध्ये कोणत्या संख्या येतात? तर ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, 1 कॅपिटल 2 नंतर 1 2 3 4 ह्या अनंत पर्यंत. त्याच्यानंतर 0 ॲड होते. त्याच्यानंतर पहा ह्या निगेटिव्ह संख्या. पहा निगेटिव्ह संख्या आणि कुठपर्यंत निगेटिव्ह संख्या? तर ह्या अनंतपर्यंत ह्या जो संख्या असा समूह असतो त्यालाच पूर्णांक संख्या म्हणतात. मग पहा बरं, मग पूर्णांक संख्यामध्ये कशा कशा समावेश होतो? 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि कुठपर्यंत? अनंत. तसंच 0 पेक्षा लहान म्हणजे -1 -2 -3 -4 कुठपर्यंत? अनंतपर्यंत. हे जे संख्या समूह असतात ह्यांनाच म्हटलं जातं पूर्णांक संख्या. लक्षात येतंय? पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्यामध्ये नैसर्गिक संख्या येतात का? यस. पूर्णांक संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4 म्हणजे सर्व नैसर्गिक संख्यांचा समावेश कशात होतो? पूर्णांक संख्यामध्ये. परत सर्व पूर्ण संख्यांचा समावेश सुद्धा कशात होतो? नैसर्गिक संख्या कशात? पूर्णांक संख्यामध्ये. मग पूर्णांक संख्या कशा असतात? पूर्णांक संख्या धनही असतात, पूर्णांक संख्या ऋणही असतात आणि 0 आहे. मग शून्याला कोणतं चिन्ह असतं? शून्याला प्लस मायनस असं कोणतंही चिन्ह नसतं. शून्याला धनही चिन्ह नसतं बेटांनो आणि ऋणही चिन्ह नसतं. लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये कधी कधी विचारलं जातं शून्याला कोणतं चिन्ह असतं? 0 ही जी संख्या आहे हिला कोणतंही चिन्ह नसतं, म्हणजे त्याला धनही असू शकत नाही, ऋणही असू शकत नाही. मग 0पेक्षा मोठ्या ज्या संख्या असतात त्या पॉझिटिव्ह असतात, धन असतात, आणि 0पेक्षा लहान ज्या असतात त्या निगेटिव्ह असतात. आणि पूर्णांक संख्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि 0 या सगळ्यांचा समावेश होतो. पहा ह्या ठिकाणी पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या आल्या? ह्या ज्या संख्या आहेत ना, ह्या ज्या संख्या आहेत पूर्णांक संख्यामध्ये, ह्या ज्या संख्या आल्यात ह्या कोणत्या आहेत? पॉझिटिव्ह आहेत. धन संख्या आहेत. कोणत्या आहेत? ह्या धन आहेत. आणि बघा ह्या धन आहेत आणि ह्या पहा हे काय आहेत? ऋण आहेत. आणि शून्याला कोणतं चिन्ह आहे? तर शून्याला
कोणतं चिन्ह नसतं. मग एक परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. कसं काय? तर कोणता प्रश्न येईल की सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगा. सांगता येणार आहे का रे? -2, -3, -4 सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येणार नाही. सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही. पण असा जर प्रश्न विचारला तर असा विचारला तर कसा? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे रे? 1. का? कारण लक्षात पहा, तुम्हाला दिसतंय सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? 1 आहे. सर्वात लहान आहे ही. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1. -1 हे आहे. आणि आता ह्या 3 गोष्टी समजल्यानंतर आपल्याला वळायचंय परत परिमेय संख्या. कुणाकडे वळायचंय? परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय ह्याच्याकडे आपण हळूहळू जाणार आहोत. परिमेय संख्या पहा, नेमकं परिमेय संख्या कुणाला म्हणतात? परिमेय संख्या कशाला म्हणतात हे आपण पाहणार आहेत. परिमेय संख्या नेमकं कुणाला म्हणतात हे पहा. परिमेय संख्या कॅपिटल क्यू नही डिनोट करतात. आणखी वेगवेगळी अक्षर त्या ठिकाणी वापरली जातात. मग आता परिमेय संख्या कोणत्या असतात? ज्या संख्या पी अपॉन क्यू या स्वरूपात लिहू शकतो. मग पी म्हणजे काय? पी आणि क्यू म्हणजेच काय माहिती आहे का? पी आणि क्यू म्हणजेच पूर्णांक संख्या. ह्या कशा असतात? पी आणि क्यू म्हणजेच काय? पूर्णांक संख्या. पण ह्याच्यासाठी एक गोष्ट आणखी महत्वाची आहे की परिमेय संख्येमध्ये क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजेच छेद 0 नसतो. परिमेय संख्येचा सर्वात महत्वाचा गुणधर्म छेद 0 नसतो. काय? छेद 0 नसतो. छेद 0 नसतो. परिमेय संख्याचा अतिशय महत्वाचा गुणधर्म म्हणजे छेद 0 असू शकत नाही. मास्तरनं सांगितलं की क्लिअर. परिमेय संख्येचा छेद काय नसतो? 0. मग आता परत पोरांनो आपल्याला गोंधळ उडणार आहे का? मास्तरनं सांगितलंय पी अपॉन क्यू या स्वरूपातली संख्या म्हणजे परिमेय संख्या. आणि पी म्हणजे काय? पूर्णांक संख्या. आणि क्यू म्हणजे पूर्णांक संख्या. पण क्यू 0 नाही म्हणजे नेमकं काय? गोंधळ उडणार आहे पोरांचं. साध्या भाषेत अंश आणि छेद या स्वरूपात असणारी संख्या असते तिलाच परिमेय संख्या म्हणतात. पण काय नकोय? पण हा छेद काय नकोय? छेद काय नकोय? 0 नकोय. छेद 0 नकोय. आणि अशी जी संख्या असती त्या संख्येला परिमेय संख्या असं म्हटलं जातं. आणि पण अंश आणि छेद जे आहेत ना हे काय पाहिजेत रे? पूर्णांक संख्या पाहिजेत. आणि पूर्णांक संख्या कोणत्या? तर आपण शिकलो. पूर्णांक संख्या कोणत्या? तर 0, 1, 2, 3 कुठपर्यंत? अनंतपर्यंत. तसंच -1, -2, -3 ह्या कुठपर्यंत? अनंत. ह्यांनाच कोणत्या संख्या म्हटलं जातं? पूर्णांक संख्या. कोणत्या संख्या म्हटलं जातं? पूर्णांक संख्या. आणि मग तुम्हाला परिमेय संख्या नावाची कन्सेप्ट कळली असेल. अंश आणि छेद या स्वरूपात लिहितात. पण छेद काय नसतो? 0 नसतो. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ आपण घेणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी 10/7 अंश आहे, छेद आहे.
कोणती संख्या आहे? पूर्णांक संख्या. नेक्स्ट पुढं पहा 4/3 कोणती संख्या आहे? पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर 12/4 लिहिलं. मग 12/4 अंश आहे, छेद आहे, म्हणून कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. पण ह्याचं शॉर्टकट काय होतं बघा बरं, संक्षिप्त बोललं भाग द्या. 4 × 1 = 4, 4 × 12. मग 3 ही संख्या सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे. मग सर ह्याला अंश कुठं आहे? अरे तुम्ही शिकलात पहिल्यापासून, ज्या संख्येचा अंश ह्याला छेद कुठे आहे? ह्याला कुठं आहे? छेद कुठं आहे? पण तुम्हाला एक माहिती आहे, कोणत्याही संख्येचा छेद डिनॉमिनेटर 1 असतोच. म्हणजे फक्त 5 हे जर ही संख्या लिहिली तर ही परिमेय आहे का? यस. सर ह्याला छेद नाहीये. अरे ह्याला छेद नाहीये, पण लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला छेद नसेल तर त्याचा छेद किती असतो? 1 असतोच. मग हा अंश आणि हा छेद, म्हणून ह्या P/Q या स्वरूपात येणाऱ्या प्रत्येक संख्येला परिमेय संख्या असं म्हटलं जातं. बरंही झालं. ओके, हे झाल्या परिमेय संख्या. मग आता तुम्ही म्हणता या ठिकाणी 1 मिनिट, पेन चेंज करतायत. पहा या ठिकाणी अशा पद्धतीने ही आहे 12/3. म्हणजे उत्तर किती आलं रे? 4. परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर पहा इथं पहा या ठिकाणी 15/2 अंश आहे, छेद आहे. भाग द्या बरं, काय होईल? 2 14. उरले किती? परत 1 उरला. बाहेरून 0 घेतला, इथं दशांश दिला, म्हणजे 2×5 = 10. मग हा डेसिमल फॉर्म मध्ये आलं आणि मग ही परिमेय संख्या आहे का? यस, इज द रॅशनल नंबर. ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे डेसिमल फॉर्म मधली संख्या परिमेय संख्या असते का? असते. मग नेक्स्ट 1.2 परिमेय संख्या आहे किंवा 7.25678. ओके, ही परिमेय संख्या आहे का? आहे. त्याच्यानंतर बेटांनो पहा 2.33333 हे अनंतपर्यंत. आणि आपण हीच कसं लिहितो रे? हे असं लिहितो 2.3च्या डोक्यावर टिंब देतो. म्हणजे 3 हा अंक किती वेळेस रिपीटेशन आहे, आवर्ती आहे. आणि मग आवर्ती आहे तरीही ही सुद्धा कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. ह्या सगळ्या संख्या परिमेय आहेत. मग तुम्हाला विचारलं 3.14 परिमेय संख्या आहे का? यस, परिमेय संख्या आहे. 22/7 परिमेय संख्या आहे का? आहे. ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या परिमेय आहेत. एक लक्षात ठेवा. तुम्हाला परिमेय संख्या समजल्या का? समजला का सांगा. इथपर्यंत कळलं असेल तर आपल्याला पुढे जायचंय. इथपर्यंत कळलं असेल तर आपल्याला नेक्स्ट पुढे जायचंय. पहा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढे जाणार आहोत. परिमेय संख्या नेमकं काय? इथपर्यंत कळलं असेल तर बघा. चला सगळ्यांनी कमेंट मध्ये यस टाका, पटपट पटपट. परिमेय संख्या कशाला म्हणतात हे समजलं पाहिजे तुम्हाला. चला पटपट यस करा. चला बरं पटपट यस पाहिजे. सगळ्यांचं उत्तर पटपट मला पाहिजे. चला कमेंट मध्ये यस. आता नेक्स्ट आपण पाहणार आहेत पहा त्याच्यामध्ये परिमेय संख्येचे दशांश रूप. परिमेय संख्येचे दशांश रूप पहा. परिमेय संख्येचे दशांश रूप कशा पद्धतीने आहे हे आपल्याला शिकायचंय. परिमेय पहा, परिमेय संख्येचे
दशांश रूप. परिमेय संख्येचे दशांश रूप कसं असतं ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शिकायच्या. परिमेय संख्ये दशांश रूप नेमकं कसं असतं पहा. या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं 10ला बघा 4 भाग दिला तर उत्तर काय येईल? भाग द्या. चला आडवा भाकार आपल्याला येतोय. आपण आता 8वीला आलेले मुलं आहेत. आडवा भाकार तुम्हाला आलाच पाहिजे. ज्याला आडवा भाग येणार नाही त्याने उभ्या पद्धतीने करा. 4 1 4, 4 दुने 4 1 पहा 4, 4 दुने 8, उरले परत 2, बाहेरून 0 घेतला, 4 5 20. काय आलं? ह्याचं दशांश रूप काय आलं? हे दशांश रूप त्याचं आलं. नेक्स्ट पहा, तुम्हाला आणखी 15/3 केलं तर दशांश रूप काय होईल सांगा? 3 5 15. हे झालं त्याचं दशांश रूप. पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेल्यामुळे अशा पद्धतीने दशांश रूप आपल्याला त्या ठिकाणी दाखवता आली पाहिजे. पाहू त्याच्यानंतर. आता त्याच्यानंतर पहा दशांश रूप कशा पद्धतीने असतात तेही आपण पाहणार आहेत. पण आपण ते थोडं पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आताच इथंच थांबतोय. इथपर्यंत जे झालंय त्याचा मात्र मास्तरनं सांगितलं अभ्यास करायचा तर अभ्यास 100%च करायचा. लक्षात ठेवा. चला बाय.